मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी अखेर आरक्षण सोडत जाहीर झाली। मुंबईत खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। मात्र मुंबईत त्या आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतला। सोडत काढताना अनुसूचित जमातीचा प्रवर्ग वगळल्यानं आक्षेप घेण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। मुंबईत आरक्षण पद्धतीत चक्राकार पद्धत पाळली जात नसल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला। त्यामुळे आरक्षण सोडतीवेळी काही काळ गोंधळ पाहायला मिळाला। 2019-2022 हे ओपन होतं। ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसींवर अन्याय केलाच। तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला। शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे। तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं। तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता। आपण ह्या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शन मध्ये काही अर्थ। आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं। त्यांनी नियमांचंही वाचन केलं नाही, नियम समजूनही घेतले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाही आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान 3 नगरसेवक जर एसटी कॅटेगरीचे असतील तरच एसटीचं आरक्षण हे महापौराला लागू केलं जाऊ शकतं। मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 3 पेक्षा कमी म्हणजे 2च एसटी आरक्षित असे नगरसेवक नगरसेविका असल्यामुळे या ठिकाणी एसटीचं आरक्षण महापौराला लागू केलं जाऊ शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।